आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवडा जाणवत आहे. सोबतच गॅस तुटवडा जो आहे तो जाणवत असल्याचं या ठिकाणी दिसतंय. आज सकाळपासून शेगावच्या या भारत गॅस एजन्सीच्या एजन्सीवरती मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची गर्दी आहे. प्रशासन जरी म्हणत असलं की गॅसचा तुटवडा नाही, शासनाने सुद्धा सांगितलं की गॅसचा तुटवडा कुठेही नाहीये. ग्राहकांना योग्य वेळी गॅस मिळत आहे. मात्र ही सकाळपासून आपण शेगावच्या या एजन्सीवर आहोत. सकाळपासून या ठिकाणी मोठी लाईन जी आहे ग्राहकांची लागली असल्याचं आपल्याला दिसते. जवळपास एक आठवडाभर वेळ जाऊन सुद्धा ग्राहकांना या ठिकाणी सिलेंडर मिळत नाहीये. जवळपास 5 तारखेची लोकांची बुकिंग आहे, कोणाची 7 तारखेची लोकांची बुकिंग आहे. मात्र अद्यापही त्यांना सिलेंडर मिळत नाही आणि सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती या ठिकाणी दिसते. ग्राहक लाईन मध्ये सकाळपासून या ठिकाणी उभे आहेत. काही ग्राहक आहेत आपल्यासोबत. नेमकं काय अडचण जाते सिलेंडर मिळण्यासाठी त्यांना विचारू. काय अडचण जाते? कधी कधी बुकिंग केलं होतं? 7 तारखेला बुकिंग करा. 7 तारखेला बुकिंग, आजची 13 तारीख, अजून सिलेंडर मिळालं. कधीपासून उभे तुम्ही? आज ती आता तिसरा दिवस आहे. सकाळपासून आले तुम्ही? आज अजून सकाळी 7 वाजता 8:30 वाजता काय म्हणतात? द्यायला पाहिजे सिलेंडर. बुकिंग आहे. तुम्ही केव्हापासून उभी? माझी सर 5 तारखेची बुकिंग आहे आणि काल जवळजवळ मी समजा 2.5 तास या लाईन मध्ये उभा होतो आणि यांनी इथं 20 टोकन फक्त वाटलेले होते आणि 20 लोकांना त्यांनी सिलेंडर दिले. आणि परत आज मी जवळजवळ समजा 6:45 वाजतापासून हे दुकान यांचं हे एजन्सी उघडायच्या आधीपासून इथं 6:45 वाजतापासून इथं लाईन मध्ये उभा आहो. आज जवळजवळ मला इथं जवळजवळ 2-2.5 तासच्या वर होऊन गेले तरी माझा नंबर आणखीन आलेला नाही. ही कुठली टंचाई आहे हेच आम्हाला समजायला, ग्राहकाला हा नाक त्रास होतो हे समजायला आम्हाला काही. घरी गॅस आहे का मग सध्या? सध्या घरी गॅस नाही आहे, हेच आता चुलीवर चालू आहे सर. नक्कीच. तर ह्या होत्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया. शासन जरी सांगत असतं की गॅसचा तुटवडा नाहीये, मात्र ह्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया होत्या त्यांच्या घरी गॅस नाहीये. सकाळपासून लाईन मध्ये या ठिकाणी ते उभे आहेत, कालही उभे होते, मात्र अद्यापही त्यांना गॅस सिलेंडर मिळाला नाही. आज सकाळपासून या ठिकाणी उभे जवळपास 3 तासाचा कालावधी उलटला, मात्र अद्यापही सिलेंडर त्यांच्या हातामध्ये नाही. अनेक संकटाचा सामना त्यांना करावा लागतो. चुलीवर या ठिकाणी स्वयंपाक करावा लागत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी या ठिकाणी दिली आहे. कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, टीव्ही मराठी, शेगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.